जे बाहेर तुम्हाला 200, 150, 200 रुपयाला मिळतात ते इथे 24 रुपयाला तो पेशंट जातात. I never expected a medical college would be this good. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, महाराष्ट्र संत परंपरा लाभलेली महामानवांची भूमी, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपत महाराष्ट्र राज्यानं देशात आपले वेगळेच अस्तित्व निर्माण केले आहे. शिक्षण, रोजगार, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा कायम आहे. इतकंच नव्हे तर आरोग्य क्षेत्रातही मागे नाही. केंद्र कल्याणकारी आरोग्य योजनांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्र आणखीन सुदृढ होत चाललंय. महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर शहर विकासाच्या झोतात आहे. मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल, मिहान, औद्योगिक वसाहत, शैक्षणिक संस्था यासोबतच आरोग्य क्षेत्रात देखील नागपूरचं महत्त्व वाढत चाललंय. 2017 साली पायाभरणी झालेल्या नागपूर एम्स म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमुळे मेडिकल क्षेत्रात शहराचा वेगळाच ठसा उमटलाय. त्यामुळं केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील रुग्णांसाठी नागपूर एम्स वरदान ठरत आहे. मेरे मिस्टर हार्ट पेशेंट हैं और 16 में मैं दिल्ली एम्स गई थी. फिर मुझे पता चला कि नागपुर में एम्स की शाखा खुली है और मुझे ट्रीटमेंट के बारे में पता चला कि यहाँ अच्छा इलाज होता है. इसलिए मैं आज मेरे पति को यहाँ लेके आई हूँ. मी इथे उपचारासाठी आलेली आहे. माझ्या नातेवाईकाला घेऊन आलेली आहे आणि इथे उपचार खूप छान पद्धतीने होत आहे. उपराजधानी नागपुरातील मिहान परिसरात तब्बल 150 एकर जागेवर उभारण्यात आलेल्या भव्य एम्समध्ये अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं नागपूर एम्स दर्जेदार आधुनिक आरोग्य सुविधा आणि आरोग्य शिक्षण देणारी मध्यम भारतीय एकमेव संस्था आहे. त्यानंतर MBBS कोर्सच्या व्यतिरिक्त अनेक कोर्सेस इथे सुरू करण्यात आले. जसं पदव्युत्तर विभागात MD, MS, सुपर स्पेशालिटी, DM, MCH, तसंच BSc नर्सिंग आणि अनेक पॅरामेडिकल कोर्सेस इथे सुरू करण्यात आले. त्याचबरोबर एम्स नागपूर हे रिसर्चमध्ये पण अग्रेसर आहे. अनेक विभागात अनेक प्रोजेक्ट्स चालू आहेत ज्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि रिसर्च असोसिएशन्सनी अनेक फंडिंग केलेलं आहे आणि ह्या रिसर्चच्या माध्यमातून नवीन नवीन शोध इथे केले जात आहेत. नुकतंच एम्स नागपूरला कॅन्सर रिसर्चसाठी एक सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. तर आता कॅन्सर रिसर्च इथे मोठ्या प्रमाणात घेतला जाईल. नागपूर एम्स वैद्यकीय आणि पॅरामेडिकल अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर शिकवण्याचे कार्यक्रम आयोजित करते आणि स्वतः पदवी प्रदान करते. या ठिकाणी 42 विषयांमध्ये अध्यापन आणि संशोधन केले जाते. वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात एम्स आघाडीवर आहे. प्राध्यापक आणि संशोधकांनी एका वर्षात 600हून अधिक संशोधन प्रकाशने केली आहेत. एम्स नर्सिंग कॉलेज देखील चालवते आणि विद्यार्थ्यांना BSc ऑनर्स नर्सिंग पोस्ट सर्टिफिकेट पदवीसाठी देखील प्रशिक्षण देते. नागपूर एम्समध्ये एकूण 38 विभाग सुरू असून 18 वॉर्ड आणि 23 सुसज्ज शस्त्रक्रियागृह आहेत. त्यामुळं रोजची OPD संख्या वाढून 2500वर गेली आहे. सोबतच अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसोबतच नुकतेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि किडनी प्रत्यारोपण सुरू झाल्यानं महाराष्ट्रच नव्हे तर मध्य भारतातील नागरिकांसाठी हे रुग्णालय आशेचं केंद्र ठरलं आहे. ये एक मेडिकल कॉलेज भारत सरकार ने प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना अंतर्गत ये इस्टेब्लिश किया है. ये एक 900 बेडेड हॉस्पिटल, मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है जिसके अंदर में बहुत अत्याधुनिक फैसिलिटीज़ हैं. इंटेंसिव केयर जैसे मेडिकल इंटेंसिव केयर, पीडियाट्रिक इंटेंसिव केयर, सर्जिकल इंटेंसिव केयर, कोरोनरी केयर इंटेंसिव केयर, ये सब फैसिलिटीज़ है. ट्रांसप्लांटेशन जैसे एडवांस प्रोसीजर्स इस अस्पताल में होते हैं. जैसे अभी तक
21 रीनल किडनी ट्रांसप्लांटेशंस यहाँ हो चुके हैं, 5 बोन मैरो ट्रांसप्लांटेशंस हो गए, वैसे ही कॉर्नियल ट्रांसप्लांटेशंस भी यहाँ पे होते हैं। यहाँ पे रोज़ाना 2500 से 3000 पेशेंट्स ओपीडी में आते हैं। ये पेशेंट्स महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश से आते हैं और एक समय पे 700 से ज़्यादा पेशेंट्स यहाँ पे भर्ती रहते हैं। This college has given me lots of good experiences and lots of good clinical exposure till yet. There has been so many facilities here. All the faculties are very advanced and very good. They teach us by giving attention to each and every student. They also help us solving our doubts whenever we are in need. I never expected a medical college would be this good. सन 2014-15 ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेची घोषणा केली होती। या योजनेअंतर्गत 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर एम्सची पायाभरणी करण्यात आली। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे खासदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नागपूर एम्ससाठी यशस्वी प्रयत्न केले। नागरिकांना माफक दरात आणि दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना राबवण्यात येत आहे। जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून देशभरातील गरीब कुटुंबांना प्रतिवर्ष 5 लाख रुपयांचे संरक्षण देण्यात आले आहे। तसेच रुग्णांना स्वस्त दरात औषधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रधानमंत्री जन औषधी केंद्र उभारण्यात आले आहेत, ज्या माध्यमातून रुग्णांना आर्थिकदृष्ट्या फायदा होत आहे। कंपॅरेटिव्हली अदर साइड जे बाहेर साईडला मेडिसिन मिळतात, लाईक सिम्पली एक डायक्लोफेनाक जेल आहे, जे बाहेर तुम्हाला 150-200 रुपयाला मिळतात, ते इथे 24 रुपयाला पेशंट जातात। हा जो बेनिफिट प्राइस डिफरन्स आहे, आपल्या इथे मिडल क्लास, लोअर क्लास सगळे लोक येतात आणि पेशंटला खिचाला परवडणाऱ्या पद्धतीने बेनिफिशियल टू द पेशंट आहे। आरोग्यम धनसंपदा अर्थात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत घडवण्यासाठी हे ब्रीद प्रेरक ठरते। देशातील प्रत्येक नागरिकाला स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सुविधांचा अधिकार आहे। केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सुदृढ आणि समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे।